बघत रहा APN न्यूज, सत्य आणि सकारात्मक। प्रथम विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलन हॉटेल वेस्टकॉस्ट दुबई येथे उत्साहात संपन्न झाले। याबाबत सविस्तर असे की दिनांक 4 ते 6 डिसेंबर रोजी दुबई या देशातील नामांकित पंचतारांकित हॉटेल वेस्टकॉस्ट या ठिकाणी पहिले विश्वमुक्त सृजन मराठी साहित्य संमेलन हा अत्यंत दिमागदार असा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमात डॉक्टर DS काटे लिखित अर्थनीती या ग्रंथाचा चतुर्थ आवृत्ती प्रकाशन सोहळा गोवा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा माजी खासदार श्री रमाकांतजी खलप यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला। त्यांनी डॉक्टर काटे यांच्या प्रबोधनपर अर्थ लिखाणाचं कौतुकही केले। या प्रसंगी डॉक्टर विश्वनाथ शिंदे, मोना चिमोटे, महेश खरात, संतोष देशमुख, रामकिशन दैफळे, हनुमंत सोनवणे व इतर मान्यवर उपस्थित होते। आतापर्यंत डॉक्टर DS काटे लिखित अर्थनीती या ग्रंथाच्या 3 आवृत्ती प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि या चौथ्या आवृत्तीचा प्रकाशन सोहळा दुबई येथे उत्साहात संपन्न झाला। डॉक्टर DS काटे लिखित अर्थनीती हा ग्रंथ आर्थिक ज्ञानात भर पाडणारा व आर्थिक समज देणारा, उत्तम व्यवहार कसे करता येईल याच्यावर प्रकाश टाकणारा आहे। छत्रपती संभाजीनगर येथील आदित्य प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या ग्रंथाला दिवसेंदिवस मागणी वाढत आहे। जीवन जगताना प्रत्येक घडामोडीत प्रसंगात अर्थशास्त्रीय मूळ दडलेले असल्याने वैश्विकीकरणाच्या रेट्यामध्ये पैशाचे महत्त्व खुलेपणाने अधोरेखित होत आहे। आर्थिक धोरणाचे मूल्यमापन व अभ्यासात्मक दृष्टिकोन याचे आकलन करणे गरजेचे वाटते। सध्याच्या युगात पैशाचे वाढलेले महत्त्व आणि त्याचा योग्य प्रकारे विनियोग याची माहिती असणारा हा ग्रंथ आहे। सामान्य माणसाला सोप्या व सहज स्वरूपात समजेल अशा भाषेमध्ये हा लिखित केलेला असल्याने सर्वांना यापासून निश्चितच अर्थशास्त्रीय समज आल्याशिवाय राहणार नाही। जगभरातील मराठी वाचकांसाठी अर्थनीती हा ग्रंथ म्हणजे मोठी पर्वणी आहे। डॉक्टर काटे सरांचे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक शोध प्रबंध सादर झालेले असून त्यांची अर्थशास्त्रीय लिखाणाची 4 पुस्तकेही प्रकाशित झालेली आहे। तसेच नामांकित वर्तमानपत्रांमध्ये वेगवेगळ्या विषयावर डॉक्टर काटे यांचे लेख प्रसिद्ध झालेले आहेत आणि होतही आहेत। डॉक्टर काटे यांना अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लॉकर धोरणामध्ये डॉक्टर काटे यांच्या सूचनाही मान्य केलेल्या आहेत। मराठी साहित्यामध्ये जागतिकीकरणाच्या वाऱ्यामध्ये अर्थविषयक ज्ञान वाचकास अंगीकृत व्हावे। अर्थसाक्षर समाजच देशाचा विकास घडवू शकतो हाच मानस डॉक्टर काटे यांचा आहे। APN न्यूज साठी अर्जुन पवार, छत्रपती संभाजीनगर। आणि ह्या मुहूर्तावर चूक नसून योग्य संधी साधणार असं हे आजचं मुक्त सृजन साहित्य संमेलन आहे असं मला वाटतं। खरंच सरांनी आणि त्यांच्या टीमने जी अचूक संधी साधलेली आहे ही खरंच अतुलनीय आहे आणि संतोषमय आहे। मित्रहो, मी ब्रेकफास्ट करताना शेजारचा एक मराठी ग्रुप आणि त्यांनी विचारलं की मराठी साहित्य संमेलन इथं ठेवण्याचा तुमचा मानस काय? मराठी साहित्य संमेलन, मराठी वाङ्मय किंवा कुठेही पुस्तकी वाङ्मय कुठल्याही भाषेतला असो तर त्याला आपण एवढं महत्त्व देत नाही। म्हणजे दुबईमध्ये वेगवेगळे फेस्टिवल असतील त्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि ह्या मुहूर्तावर चूक नसून योग्य संधी साधणार असं हे आजचं मुक्त सृजन साहित्य संमेलन आहे असं मला वाटतंय। सर, आपण जरूर चूक म्हणा पण तुम्ही खरंच सरांनी आणि त्यांच्या टीमने जी अचूक संधी साधलेली आहे ही खरंच अतुलनीय आहे आणि संतोष आहे। मित्रहो, मी ब्रेकफास्ट करताना शेजारचा एक मराठी ग्रुप आणि त्यांनी विचारलं की मराठी साहित्य संमेलन इथं ठेवण्याचा तुमचा मानस काय? मराठी साहित्य संमेलन, मराठी वाङ्मय किंवा कुठेही पुस्तकी वाङ्मय कुठल्याही भाषेतला असो तर त्याला आपण एवढं महत्त्व देत नाही। म्हणजे दुबईमध्ये वेगवेगळे फेस्टिवल असतील, वेगवेगळे कार्यक्रम असतील, मार्केटिंग जागतिक स्तरावर जेवढे फेस्टिवल असतील तर ते चालतात, फिल्म प्लेअर चालतं, पण पुस्तक
असं साहित्य संमेलन जर असलं तर तिथं प्रश्नचिन्ह निर्माण होतं. नुडी साहित्याची ही अवकाळा सध्या सर्वत्र निर्माण होते आणि या सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये खरात सर आणि त्यांच्यासारखे सर्व टीम जी आहे ती प्रयत्न करते. त्यांचं मनापासून आपण कौतुक करूया. व्यासपीठावर उपस्थित शिंदे सर, मोना चिमोटे मॅडम, खरात सर, देशमुख सर, रेपळे सर, परब सर, पांचाळ सर आणि सर्वच आपल्या प्रेक्षकांमध्ये उपस्थित असणारे टी विठ्ठल सर, रमाकांत खलप सर, केडे सर आणि सर्वच आदरणीय मित्र. प्रथमतः या साहित्य संमेलनाची मी 5 ते 7 मिनिटात तुम्हाला जे माझं भाषण असेल तर ते अर्थव्यवस्थेबद्दल किंवा अर्थ निगडीत कसं साहित्य चळवळ जसे आहे तर ती कशी फिरते आणि त्याचबरोबर त्या साहित्य चळवळीला अर्थाची कशी पार्श्वभूमी निर्माण होते आणि अर्थविषयक साहित्य चळवळीची कशी प्रेरणा झालेली आतापर्यंत महत्व का दिलेलं नाही याचं थोडक्यात मी 5 ते 7 मिनिटात विश्लेषण करून आपल्याला सांगतो. प्रथमतः पहिले विश्वमुक्त साहित्य मराठी संमेलन आयोजित केल्याबद्दल सृजन संस्था, मुक्त सृजन संस्था, साहित्य पत्रिका व सांस्कृतिक ठाणे यांचे स्वागताशय. APN न्यूज सत्य आणि सकारात्मक.